मी खेळू हा इंटेन्शन इथे किशोर पाटीलने या की मॅचमध्ये दाखवला. पहिलाच बॉल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. षटकाराने सुरुवात, 6 धावांनी सुरुवात. नेक्स्ट बॉल फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आखेत उपस्थित, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. असं वाटतं की या मॅचमध्ये फार मजा येणार आहे, कारण एकंदरीत दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कौशल पाटील सारखा एक चांगला खेळाडू श्रुती कन्स्ट्रक्शन टीमकडेही आहे. यावर्षी मला वाटतं की लॉट्स पाडण्यात आला होता खेळाडूंचा. कदाचित ऑप्शन जर झाला असता तर हॅज बीट नो डाऊट या खेळाडूवरती नक्कीच असते. आणि डीप मिडविकेटला कौशल फिल्डिंग करतोय. कालचा दिवस तर कौशलचे जे फटके आले ते बॉलही सापडले नाही. फुल लेंथ बट मिस टायमिंग, बॉल फक्त उंच गेला. लॉंग ऑन येतात, कॅच ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती, ही संधी ते गमावली मी हेच म्हणेन. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही संधी जरूर होती, पण त्या संधीला स्वीकारता आलं नाही. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा धावफलकावरती हा खेळाडू कक्ष दाखवला जातो. लहू टावरे फाउंडेशन टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. कमबॅक फार चांगला केला या टीमने. किशोर पाटील प्लेड ऑन, सफलता मिळेल. महत्वपूर्ण विकेट, धक्का लागला फार मोठा. कालचा दिवस आठवतोय आपल्याला की जिथे 5 षटकार दरम्यान त्यांचा बॅटमधनं आले होते आणि काय इम्पॅक्टफुल स्टार्ट त्यांनी मिळवून दिला होता. बट किशोर पाटील एक षटकार आला, बट त्यात नंतर इथं आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललेत. फार मोठा धक्का. हा स्टार्ट नेहमी महत्त्वाचा राहिला आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की पॉवर प्ले नंतर जे 3 षटक बाकी राहतात त्यामध्ये मोठे फटके खेळणं हे इतकं सोपं जात नाही आहे बॅटर्सला. सो दॅट्स वाय मी म्हणेन की इथेही स्टार्ट महत्त्वाचाच होता, बट तसं काही झालं नाही आहे. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस, प्लेन मिस, येतो डॉट. हेच तर मी सांगितलं की किशोर पाटील यांचं खेळणं का महत्त्वाचं होतं, की ते जर असते तर कदाचित पॉवर प्ले ते कॅपिटलाइज करू शकले असते. आता किशोर बाद झाला आणि त्यातनंतर इथे आता थोडा मी म्हणेन दबाव वाढेल बॅटर्सवरती, कारण जी रणगती आहे, ज्याप्रमाणे सुरुवात केली किशोरांनी त्याप्रमाणे मोठे फटके खेळणं इथं महत्त्वाचं राहिलं. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे, मिड विकेटचं फील्ड आता चेंडूपर्यंत येतात. बॉल फील्ड होतं, मिळेल सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी परतायचं होतं पण नकारलं गेलं शेवटच्या क्षणाला. सिंगलच असेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिला षटकाचा आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा धावफलकावरती. धक्का लागला एक टीम लहू टावरे फाउंडेशन. आणि लहू टावरे फाउंडेशन टीम खेळत आहे आणि स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टँडही आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतं. आणि साईल आहेत का? हां साईलच आहेत. हे तरी मी विचार करत होतो की हा चेहरा कुठेतरी पाकल्यासारखा वाटतोय. साईलच आहेत. अण्णाशेठ प्रतिष्ठान संघही या स्पर्धेमध्ये चांगला खेळला, बट काही मिस्टेक्स झाल्या आजच्या दिवसामध्ये. आजच्या रात्रीमध्ये जो त्यांचा सामना झाला. मंचावरती आपण पाहू शकतात छत्रपती शिवबा प्रतिष्ठान ग्रुप भिवंडी सल्लागार आणि तसेच ठाणे जिल्हा होम मिनिस्टर फेम मनोहरजी तरे सर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनाच तुम्ही टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. आणि तसेच छत्रपती शिवबा प्रतिष्ठान ग्रुप खजिनदार निवृत्तीजी भोईर साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित आहे. तसेच शिवभक्त शिवबा प्रतिष्ठान ग्रुपचे सुमनभाई मिश्रा साहेबही या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचकडे आता वळूया. आणखीन दिग्गज मान्यवर विद्यमान उपसरपंच सचिनदादा पाटील साहेब तेही मंचावरती आहेत. अपील झाली जरूर, बट बॅटचा संपर्क होता ते संपार्सनेही सांगितलं. आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर दुसरा धावेचा प्रयत्न करायचा होता, बट केला नाही आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर या एका धावेचा मदतीने धावफलक
10 ऑन द बोर्ड, 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेट नाईट आपण ही मॅच पाहत आहोत. एका बाजूला एक असा संघ आहे ज्यांनी 2 सामने खेळले, दोन्ही जिंकलेत, तर दुसऱ्या बाजूने लघु टावरे फाउंडेशनला ही मॅच जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण ही मॅच जर नाही जिंकली तर दुसऱ्या टीमचा भरोसावरती थांबावं लागेल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहेत, बिकॉज सेकंड ओव्हर आहे पॉवर प्लेचं. डीप मिड विकेटला एक फिल्डर, कौशल लॉंग ऑनला आहेत, एक लॉंग ऑफ आहे. फुल लेंथ बॉल टाकला, आता फिल्डर येतात, मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा कौशल आहेत. कौशलने गोल जरूर केला, बट त्या गोलचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला आणि पाहावं लागेल. बॉल स्टॉप झाला आणि मला असं वाटतं की बाउंड्री लाईनचा बॉल बाहेर गेला आणि त्याच चर्चा सुरू आहेत. बॅटरी धावतात, बॉल आय थिंक गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. अंपायर यस गेलाय का? चौकार असेल. 4 धावा मिळतील. धावफलक मग तेच मी म्हटलं की कौशलने फुटबॉल जरूर खेळला, पण गोल दुसऱ्या टीमसाठी केला. हे झालं कारण त्यातल्या त्यात ज्याप्रमाणे किक मारली होती कौशलने, एकंदरीत बॉल मला असं वाटतं की सर्कलच्या दिशेने गेला असता तर थोडं फायदाही झाला असता, पण त्या विपरीत घडलं. नाही, क्रिकेटमध्ये होतं की जेव्हा आपण पायाने बॉल स्टॉप करायला जातो तेव्हा या गोष्टी घडतात. चौकार इथे आला, धावफलक त्या 14वरती कौशललाच दाखवलं जात आहे. हा तो खेळाडू आहे जो येत्या काळामध्ये मी म्हणेन वळगावचं क्रिकेट नव्हे तर भिवंडीचं क्रिकेट ऑल इंडिया लेवलला हायलाईट करेल. फिल्डर दरम्यान आता धावतात, पोहोचलेत काऊ कॉर्नरला. बॉल इथे फील्ड होतो, थ्रोही येतोय. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आता परतायचा आहे, आणखीन एक रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे फक्त मिळतील या रन्स 2 आणि 2 धाव्यांचा मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. बघा जी चर्चा मी कौशलची करत होतो की नुकतेच आपण लेट महिंद्रा ट्रॉफी पाकली डिस्ट्रिक्ट वाईज फॉर्मॅटमध्ये ठाणे टीममध्ये आपण कौशलला खेळताना पाकले. तसेच सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये हाही चेहरा आपल्याला आज चमकताना दिसतोय आणि फार कमी वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यानेही त्याच्या नावाची छाप सोडली. आणि जे मी सांगितलं की वळगाव नव्हे तर भिवंडी क्रिकेटमध्ये हा असा चेहरा जो येत्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्याला पुढे जाताना दिसेल. डॉट बॉल दरम्यान ते आणखीन एक येतोय. खरं एकंदरीत बघा इथे बॅटिंग क्रमामध्ये आकाश आहे, बट आकाशला जास्तीत जास्त बॉल मिळणंही महत्त्वाचं राहिलं. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आणखीन या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इथे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, टॉप एज लागला. आता विकेट किपर पोहोचतात. बॉल दरम्यान फील्ड होतोय, दुसऱ्या धावेसाठी परतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 18 वरती जाऊन पोहोचला. 18 ऑन द बोर्ड आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. मागील सामना भार्गव फायटर्स या टीमने जिंकला आणि विजयजी भामरे साहेबांनी तो सामना फार एन्जॉयही केला, कारण त्यांच्याच नातूच्या नावाने ती टीम आपण पाहिली. अतिजी भामरे यांचे सुपुत्र भार्गव भामरे यांच्या नावाने ती टीम खेळली या पर्वामध्ये आणि लाजवाब खेळ राहिला. फुल लेंथ आहे, लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात, बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. मगाशी जेव्हा बॅक स्टेजला आम्ही होतो तेव्हा विचार करतो की मध्येच कोण माईकमध्ये बोलला, आणि त्यानंतर समजले की माईकमध्ये नाही कोणी बोलला, तो सॉन्ग आहे. आणि आताही मी स्वतः सरप्राईज झालो, मध्येच थांबलो की हे काय. अजयजी गरज सर, आपण कुठे आहात? आपण संपर्क साधा.
खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरीस 22 धावा धावफलकावरती धक्का 1 लागला आणि येत्या 3 ओव्हरचा खेळही बाकी आहेत. तिसरं षटक बॉलर या तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत दरम्यान तयार होतो. अनिकेत तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये. चला वेळ कमी घ्या, यानंतर अजूनही एक मॅच बाकी आहे. दोन्ही टीम्स चला घाई करा. आणि पगलास बॉल हिट विकेट झालेत बॅटर आणि धक्का इथे दरम्यान इथे लागला. हा दुसरा. साहेब शिवसेना शाखा प्रमुख वळ आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानाकडे आपल्याला मी घेऊन जातोय. जतीन पाटील यांना विनंती असेल आपण माननीय श्री अनंता भामरे साहेबांना सन्मानित करावं. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये मान्यवरांची उपस्थिती सातत्याने आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. अनंता भास्कर भामरे साहेब शाखा प्रमुख शिवसेना वर्ल्ड यांचा हा शुभ सन्मान VPL सीझन 3 मध्ये. त्यानंतर उपशाखा प्रमुख सन्माननीय निवृत्ती पाटील साहेब देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान येथे केला जाईल. लखन भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण निवृत्तीजी पाटील साहेबांना सन्मानित करावं. सन्माननीय निवृत्ती पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान. पुढचा सन्मान असेल माननीय श्री निवृत्ती भोईर साहेबांचा. शोभा ग्रुपचे सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लखन भोईर यांनाच विनंती करतोय आपण निवृत्तीजी भोईर साहेबांना देखील सन्मानित करावं. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सन्मानित करतोय. यथोचित सन्मान पाहुण्यांचा व्यासपीठावर. थर्ड अंपायरची मदत घेण्यात आलेल्या बिमरसाठी डॅरेजची मागणी. तसेच सन्माननीय मनोहर तरे सर देखील आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध अँकर, होम मिनिस्टर फेम अमित चव्हाण यांना विनंती असेल आपण मनोहर तरे सरांना सन्मानित करावं. तिसरं पंच थर्ड अंपायर ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज मनोहर तरे सर यांचा हा शुभ सन्मान वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 च्या दरम्यान. पुढचा सन्मान असेल हरिभक्त परायण साईनाथ पाटील साहेब यांचा. जतीन पाटील यांना विनंती असेल आपण हरिभक्त परायण साईनाथजी पाटील यांना सन्मानित करावं. हरिभक्त पारायण साईनाथजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान. पुढचा सन्मान असेल शिवबा ग्रुपचे सदस्य सुमनभाई मिश्रा यांचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. कट्टर शिवभक्त आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शिवबा ग्रुपचे सदस्य सन्माननीय सुमनभाई मिश्रा, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती आहे. भवित भोईर यांना विनंती आहे आपण आदरणीय सुमनभाई मिश्रा यांना सन्मानित करावं. आज छत्रपती शिवबा ग्रुपचे जवळपास सर्वच पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिलेत. थँक्यू सो मच मिस्टर सुमनभाई मिश्रा.
जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅचकडे वळूया. थँक्यू सो मच अजय जिगरज सर. आणि इथे पहा हे काय घडलं, बॉल थोडा लो रागला, लेग बाईज सी सिंगल रन दरम्यान ते मिळेल. लेग बाईजचा सिंगल सोबत धावपळ आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25 धावा धावफळकावरती आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, टॉप मॅच लागला. आता ही बॉल दरम्यान मागे चालला, पडद्यावरती देखील आदळला. सिंगल इथे झाली आणि दुसऱ्या धावेसाठी कोणत्या प्रकारे इंटरेस्ट इथे दाखवला नाही आकाश पाटीलने. एक चेंडू बाकी असेल या थर्ड ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड 26 धावा धावफळकावरती. पहिलं सत्र सुरू आहे. मग जे मी सांगितलं की लघु टावरे फाउंडेशन टीमसाठी मॅच जास्त महत्त्वाची झालेली आहे, कारण जिंकले तर क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये जिवंत. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनला कौशल पाटील. बॉल फील्ड होतोय आणि रन घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आणि त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिलं, सिंगल तर कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा अखेर 27 धावा धावफळकावरती. धक्के लागले 2 टीम लहू टावरे फाउंडेशन. आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. आणि एकंदरीत आता थोडी मजा येईल, कारण आता स्ट्रायकिंग एंडवरती आकाश पाटील असतील आणि मला असं वाटतं की या चौथ्या षटकासाठी कौशल तयार होणार आहे असं वाटतं. अजूनही कोणताही बॉलर तर तयार झाला नाही आहे, बट हा मॅजिक बॉक्स दरम्यान इथे दाखवला जातो आहे. स्वर्गीय शकुंतला रामचंद्र भामरे मॅजिक बॉक्स जो आम्हाला पुरस्कृत केला अरुण रामचंद्र भामरे साहेबांनी, त्यांचेही मी विशेष आभार व्यक्त करतो. चला वेळ कमी घ्या, फिल्डिंग सेट करा, सुरुवात करा. चला विनंती असेल टीम श्रुती कन्स्ट्रक्शन. आणि टी व्ही स्क्रीनवरती आता आपण पाहू शकतात श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचे पुरस्कर्ते अरुणजी पाटील साहेब, जे स्वतः आता खेळाडू कक्षामध्ये आहेत आणि ते भरपूर खुशही आहेत की ज्याप्रमाणे त्यांचा संघ खेळलेला आहे या स्पर्धेमध्ये. कारण डॉमिनेटिंग क्रिकेट खेळले, असं नाही आहे की जास्त स्ट्रगल करावं लागलं की जास्त मेहनत करावी लागली. प्रत्येकी मॅच वन साईड. आणि आता मुख्य मंच दाखवलं जातं. विजेता भामरे साहेबांना तुम्ही पाहू शकता, टिक त्यांचा बाजूला मनोहरजी तरे साहेबांनाही आपण पाहू शकतात. आणि आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान ग्रुप भिवंडीचे सर्व शिल्लेदार आज या स्पर्धेला सदीचे भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आणि बॅकस्टेजला आपण पाहू शकतात काहींच्या चेहऱ्यांवरती आनंद, काहींच्या चेहऱ्यावरती 12ही वाजलेत. कौशल पाटील आता तयार होतो या 4th ओव्हरसाठी. प्रतीक भोईर यांचा चेहरा पहा, चेहऱ्यावरती 12 नव्हे तर 13 वाजलेत. स्माईल तर आहे, पण त्यामागचं दुःख कोण सांगेल. कौशल पाटील. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. कौशल येतो आणि जे मी सांगितलं की आता थोडी मजा येईल, कारण माहोल आता गरम होणार आहे. कारण कौशल बॉलिंग मार्कवरती आणि समोर आकाश आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अतिरिक्त गतीने हा बॉल टाकला होता. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी आकाश परतलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि ती संधी इथे स्वीकारली. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का हा लागला 3रा. लागला 3रा. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर धीरज चौधरी आता मैदानात हातामध्ये आला. आणि पाहायला गेलं तर परिस्थिती आता बिकट आहे, बट या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ आज आकाश पाटीलचा इथे पाहायला मिळेल का. कारण ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये त्याची वर्णी लागली आणि खेळाडूही तो तितका चांगला आहे. कारण कालही आपण पाहिलं, या आधीही आपण पाहिलं की इम्प्रेसिव्ह खेळ त्याचा राखला आणि हार्ड लेन टाकला होता. तर गती थोडी कमी केली होती असंच वाटलं. फिंगर रोल केले होते, कठ्ठर टाकला होता. आणि बघा काही बॉलर ज्यांची हाईट असते ना,
कौशलला पागल्यानंतर मला 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते, जेव्हा पाकिस्तान टीमने मोहम्मद इरफानला इंट्रोड्यूस केलं होतं प्रथमतः. तेही 7 फीट आय थिंक समथिंग त्यांची हाईट होती. आणि तिथनं तो जो बॉल रिलीज व्हायचा ना, जेव्हा 7 फीटरचा बॉलर आहे आणि तो बॉल रिलीज करतो, 10 फूटमधनं बॉल रिलीज होतो आणि तिथनं कोणत्याही बॅटरला लाईन पिक करणं फार अवघड होतं. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर लॉंग ऑनला कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. बघा फटका जर आपण पाहिला तर प्रॉपरली जी गती होती दॅट्स वाय एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑनला कॅच पकडली जाईल, इम्पॉर्टंट विकेट, आकाश पाटीलचे विकेट. त्यात जर आपण पाहिलं तर आपण हाईट या गोष्टीचा उल्लेख करतो. कायल जेमिसन याचाही आपण उल्लेख करूया न्यूझीलंडचे. आणि कायल जेमिसन मला वाटतं की WTC फायनल खेळले, इंडियन टीमला पराभूत केलं आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी ते गायबच झाले आणि आता पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक झाला. कायल जेमिसन न्यूझीलंड, ती त्यांची हाईट आणि त्यानंतर रिलीजिंग पॉईंट आणि कौशल पाटीलही त्याची हाईट आणि ज्याप्रमाणे तो बॉलिंग करतो, एक्स्ट्रा पेस आणि एक्स्ट्रा बाउन्स, या दोन्ही गोष्टी मला वाटतं की बोनसमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल थांबलाय कौशल. धावफलक जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड 28 आणि धक्के आतापर्यंत लागले 4. आणि अजूनही बघा खेळ तर बाकी आहे की 9 चेंडू बाकी आहेत, अजूनही भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात. पण त्यातल्या त्यात जर विचार आपण केले तर मोठे फटके कौशलच्या अगेन्स्ट खेळणं हे थोडं अवघड आहे. नेक्स्ट बॉल अतिरिक्त गती, चेंडू फक्त उंच गेला, फिल्डर येतात, आणखीन एक सफलता मिळेल, आणखीन एक धक्का. काय स्पर्धा लागली कौशलसाठी, कारण विथ बॅट विथ बॉल त्याने इम्प्रेस केलं. आणखीन एक धक्का, 5वा धक्का. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. दीपेश भामरे आलेत बॅटिंग करण्याकरिता. दीपेश भामरे खेळतात तर थोडा सपोर्ट भामरे फॅमिलीचाही या टीमला नक्कीच असेल. दीपेश भामरे बॅटिंग करण्याकरिता आता क्रमांक 7 वरती. हॅट्रिक बॉल आणि बॉल आला कधी गेला कधी ते समजलं देखील नाही. येतोय डॉट. फास्ट अँड फ्युरियस कौशल पाटील वेगाचा रथावरती तो सुभार आहे. कारण जर आपण पाकलं गेलं ना तर जर तुम्हाला ॲज अ बॅटर ना जर 120 स्पीडवाला बॉलरला परफेक्टली खेळायचं ना तर तुम्हाला 140 खेळता आला पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही इझिली पिक कराल. बट जर तुम्ही रेडी 90चा स्पीडसाठी राहाल आणि बॉल जर 120 वरती आला तर त्यानंतर हेच होतं की आला कधी गेला कधी. आता ही बोटं फिरवली आणि आता बॉल थोडा लवकर आला, बॅट आधी फिरली. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरेस धावफलक जर आपण पाकलं तर स्कोर कार्ड तिथेच आहे, बट धक्के लागलेत आतापर्यंत 5. आणखीन एक लाजवाब षटक कौशलचं आपल्याला पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये तब्बल कौशलने जे विकेट काढले 2 विकेट कौशलला मिळाले, 1 धावही त्याने खर्च केली. आणि कौशलने फार मोठा इम्पॅक्ट टाकला आहे. कारण आपण कालच्या रात्रीमध्येही पाकलं होतं की जिथे रन्स थांबल्या कौशल आला आणि तो स्कोर कार्ड 82 वरती पोहोचला. आणि इथेही पहा असं वाटत होतं की बॅलन्सेबल टोटल उभारला जाऊ शकतो, तिथे कौशल आला, फक्त एकच दिली आणि 2 विकेटही काढल्या. चला आता फिल्डिंग सेट करा श्रुती कन्स्ट्रक्शन टीम. म्हणजे मी सांगितलं की यावर्षी मला वाटतं की प्रत्येकी टीम मला वाटतं लॉट्सच्या साह्याने डिसाईड झाली. ऑप्शन जर कदाचित झालं असतं तर हॅज बीट नो डाऊट कौशल पाटीलवरती असती. त्यातल्यात आणखीन भरपूर सारे चेहरे नक्की जागेत. त्यामध्ये आपण आतिश भामरे असतील, आतिश पाटील असतील, एकूण एक दिग्गज खेळाडू वर्ल्डच्या क्रिकेटमध्ये आहेत. पूर्णाचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर आकाश पाटील आहे, त्यानंतर मिटकरी आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत.
अंतिम षटक बॉलर दरम्यान तयार होतात या अंतिम षटकामध्ये. अविनाश तयार होतात या लास्ट ओव्हरसाठी. स्कोर कार्ड 28 आहे. अविनाशने फार इम्प्रेसिव्ह बॉलिंग या पर्वामध्ये केलेली आहे. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम DSP वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट टीम पूर्णा वॉरियर्स अशी लढत आजच्या रात्रीमधली अंतिम लढत आहे. चला दोन्ही टीमचं कॅप्टन रेडी राहा. बघलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉसही दरम्यान इथे करणार आहोत. चला सुरुवात करा अंतिम षटकाला. अविनाश शेवटचं षटक. समोर धीरज. अविनाश पकलास बॉल रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला खाऊ कॉर्नर रिजनला. क्लिअर करत असताना शांतता भंग करणारा फटका षटकार. मयूर पाटील तसेच देवर्ष पाटील यांनाही मी विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पण लाजवाब फटका आला. आता धीरजला ठाऊक आहे की मागील षटक गेलं हरकत नाही आहे. पण या ओव्हरमध्ये जर 2 ते 3 चांगले फटके आले 45 ते 50 पर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर किमान फाईट तरी होऊ शकते. आणि तोच प्रयत्न इथे धीरजचा दिसतो. पगलाच बॉल थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर आणि हे फटके हवेत. षटकार इथे आला. धाव फलक 34. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब अतिरिक्त रन इथे मिळेल. हेच तर घडतं खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये की जेव्हा एखाद्या बॉलरच्या अगेन्स्ट पगलाच बॉलवरती मोठा फटका येतो ना तेव्हा प्रेशर फील होतो. कारण आतून हा प्रश्न समोर येतो की जर लाईन आणि लेंथमध्ये जर मिस्टेक झाली तर मोठा फटका येऊ शकतो आणि ते फील आता होत असेल बॉलरला. षटकार आला. बोट फिरवली वाट पाहिली आणि वाट लावली. वन्स अगेन आणखीन एक तडाखा. 2 in a row. 6. हीच तर ओळख राखली या स्पर्धेमध्ये की एकंदरीत पहिला सामना गमावला पण त्यानंतर या टीममध्ये पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही लढू शकतो, आम्ही जिंकू शकतो. तिसरा येईल का? डाऊन द ग्राउंड फ्लॅट जाईल. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. आता माहोल गरम झाला आणि फटके इकडे येतात. चौकार. अगर आपके हौसले बुलंद हो ना तो पहाड़ियों जैसी ऊंचाइयाँ भी आपको मिट्टी के ढेर समान नजर आती हैं. आणि आत्मविश्वास या शब्दाला नेहमीच किंमत आहे. बॅट्सी कडायला लागली, पडद्यावरती बॉल आदळला. बट मला हा प्रश्न पडला की सिंगल घेण्याची काही आवश्यकता होती का? दुसऱ्या धावेसाठी परतलेत मित्रांनो, आपण भिवंडीमध्ये आहोत. सो दॅट्स वाय ही एकच धाव असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती दीपेश असेल. आणि मला हा प्रश्न पडला की जर तुम्ही चांगली बॅटिंग करताय, डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे की दुसरी धाव नाही होऊ शकत, तर त्या क्षणाला एका धावेसाठी थोडं कॉम्प्रोमाइज करणं याचं बॅटर महत्त्वाचं होऊन जातं. बट ते नाही झालं. असं वाटलं की दुसरी होईल बट नाही झाली. आता स्ट्राईक नाही आहे बॅटर धीरजकडे आणि या क्षणाला ती स्ट्राईक हवी होती त्याच्याकडे. हाच विचार लघु टावरे फाउंडेशन टीमचा प्रत्येकी खेळाडू करत असेल. कारण आता 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळही बाकी आहे. स्कोर कार्ड 46. एखादा मोठा फटका जर इथे या क्षणाला आला तर काम बनेल लघु टावरे फाउंडेशन टीमचं. पण दुसऱ्या बाजूने विचार करत असेल अविनाश की संपूर्ण स्पर्धा गाजवली बट या मॅचमध्ये आता रात्रीच्या या थोडा थंडीमध्ये घाम फुटला आहे. कारण 18 धावा गेल्या 4 चेंडूंमध्ये. हेच तर क्रिकेट आहे. दीपेश प्लेन मिस. बोटं फिरवली, कटर टाकला होता, येतोय डॉट. आणि जेव्हा स्ट्राईक रोटेट झाली ना तेव्हाच मी म्हटलं की हे या क्षणाला जे झालं ते त्रासदायक आहे आणि ते आता घडलं आहे. कारण आता डॉट बॉल आणि आता एकच बॉल बाकी.
46 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या पगला 17 मधला आणि त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. आजचा रात्रीमधला अंतिम सामना पूर्णा वॉरियर्स DSP वॉरियर्स. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि मिसफिल्ड, आणि मिसफिल्डचा जोरावरती बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. लास्ट ओव्हर, गेम चेंजिंग ओव्हर, कारण 22 धावा अंतिम षटकामध्ये आल्या आणि स्कोर कार्ड असं वाटलं होतं की 40 बनतील की नाही, तो स्कोर कार्ड 50 वरती जाऊन पोहोचला आणि 51 धावांचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट केलं टीम लहू टावरे फाउंडेशन टीमने अगेन्स्ट टीम श्रुती कन्स्ट्रक्शन. ठीक, हॅलो. शाखा प्रमुख अनंताजी भामरे साहेब आणि विद्यमान उपसरपंच सचिनजी पाटील साहेब आणि तसे दयारामजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस दरम्यान इथे करणार आहोत. तसेच निवृत्तीजी पाटील साहेब यांनाही मी विनंती करतो आपणही यायचे टॉस बॉक्समध्ये. या चारही मान्यवरांना मी विनंती करत आहे आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ आज रात्रीतील अंतिम सामन्याचा टॉस दरम्यान इथे आपण करणार आहोत. DSP वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. सर लवकर या. DSP वॉरियर्स टीमचे कॅप्टन क्विकली या. मान्यवर देखील टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. DSP वॉरियर्स टीमचे कॅप्टन थोडा पावलांचा आता वेग वाढवा, जरा लवकर या. टॉस दरम्यान आपण इथे करणार आहोत. असं पण करूया. आजचा रात्रीमध्ये शेवटचा सामना आहे बघा ना. न्यू कॉइन आहे त्याविषयी माहिती देईन. कॉइनचा एका बाजूला VPL 2025, दुसऱ्या बाजूला सीझन 3. कॉल कोण करतोय? कॉल कोण करतोय ते सांगा. देवा टावरे यांचा कॉल असेल. सीझन 3 असा कॉल आहे आणि VPL 2025 ला टॉस जिंकला. फक्त डिसिजन देवा आता द्यायचा. टॉस विनिंग कॅप्टनला आपण गिफ्ट नंबर देणार आहोत. प्रीतमजी पाटील साहेबांच्या वतीनं आहे. टॉस DSP वॉरियर्स टीमने जिंकला आणि आपण त्यांना गिफ्ट दरम्यान इथे देत आहोत. सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ असे गिफ्ट दिला जातो आणि जास्त काही चर्चा होणार नाही, फक्त निर्णय सांगायचा. फील्ड फर्स्ट. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला DSP वॉरियर्स आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. मान्यवरांना मी विनंती करत आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्या समवेत आज छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडीचे सर्व शिल्लेदार आज जोडले गेलेत आणि सर्वांच्या वतीनं या स्पर्धेविषयीचं मनोगत मनोहरजी तरे सर व्यक्त करतात. धन्यवाद. धन्यवाद. तर नक्कीच वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 या लीगचे चेअरमॅन भानुदाजी भोईसाहेब, आयोजक अतिश भामरे, अतिश भास्कर पाटील, प्रतीक नानाजी पाटील, मंगेश भोईर, नरेंद्र पाटील, यतीन नाना मडवी, वैभव अनिल पाटील, सर्व ग्रामस्थ मंडळ व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात लोकप्रिय ठरलेली प्रीमियर लीग कुठली असेल तर वळ असेल. इतकं मोठं आयोजन व्यासपीठावर उपस्थित या गावचे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच रामजी भोईरसाहेब, शाखा प्रमुख अनंता भामरे साहेब, छत्रपती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा भामरे, उपसरपंच सचिनदादा पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये इतका मोठा इव्हेंट हा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी पहिल्यांदा पाहतोय. म्हणून मी आयोजक आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ व यांना धन्यवाद देतोय. छत्रपती शिवप्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक काम आपण नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत.
आणि याच कार्याच्या माध्यमातून आज विजयजी भांबरे साहेब मगाशी सामना पाहायला मिळाला, विजय भांबरे साहेब, राम भोईर साहेब, परंतु ही सर्व मुलं आपली आहेत. जो खेळ चांगला करेल, जो खेळेल त्याला प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. आणि म्हणून प्रीमियर लीगच्या माध्यमातून भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल, कारण त्या ठिकाणी कौशलची गोलंदाजी पाहिली, मागच्या सामन्यामध्ये आतिश भांबरेची गोलंदाजी पाहिली. हे आपल्या गावचे हिरे आहेत आणि म्हणून या हिऱ्यांना पारखण्यासाठी आणि या संधी देण्यासाठी प्रीमियर लीगची खूप आवश्यकता असते. अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण प्रीमियर आयोजित केली, त्याबद्दल छत्रपती शिवाजी इष्टांच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये हा वळगाव पुढारलेला आहे. राजकारणाची कमी नाही, उद्योगपतींची कमी नाही, सामाजिक कार्यांची कमी नाही, कलाकारांची कमी नाही, असा हा गाव आहे. आणि म्हणून प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना ही संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजक आणि सर्व कमिटीचं मी शिवबाग ग्रुपच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतोय आणि या ठिकाणी बोलावून मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद मनोहर तरे सर. मॅचकडे आपण वळतोय. पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर दुहेरी धाव संजय पाटील यांच्या बॅटमधून. किशोर यांचा हा बॉल उडवला ऑन साइडला, धमाकेदार फटका, इट्स आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. फलंदाज सांगतायत संजय पाटील, पहिल्या बॉलवर समोर चौकार मारला होता आणि आता हा एक चांगला बॉल होता, खरं तर एवढा खराब बॉल नव्हता. त्याच्यावर पुल शॉट खेळत असताना बॉलला पाठवलंय वायडिश मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांकरिता. धावसंख्या जाऊन पोहोचले 12वर, टार्गेट 51 धावांचं. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. यावेळेला फक्त एकच धाव मिळेल. प्रत्येक बॉल मिडल केलाय. खूप चांगलं टायमिंग साधतायत संजय पाटील. त्यांच्या समवेत आहेत बजरंग पाटील आणि बजरंग पाटील देखील एक अतिशय धुवाधार फलंदाज आहेत. सलामीची जोडी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते श्रुती कन्स्ट्रक्शन संघाकडून. आणि आत्तापर्यंत एकही सामना श्रुती कन्स्ट्रक्शन संघाने गमावलेला नाही. या अगोदरचे दोन्ही सामने त्यांनी जिंकलेत. लहू टावरे फाउंडेशननं एक जिंकलाय, एकामध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्यामुळेच हा सामना त्यांच्यासाठी देखील फार जास्त महत्त्वाचा आहे. श्रुती कन्स्ट्रक्शन संघाने जर सामना गमावला तर मात्र त्यांना देखील कदाचित रिमॅच खेळायला लागू शकते. हलक्या हातानं फक्त पुश करत असताना समोरच्या बाजूनं एक धाव येथे मिळेल. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आहे श्रुती कन्स्ट्रक्शन संघाची. धावसंख्या 14, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 ओव्हर्समध्ये 51 धावा चेस करायच्या आहेत. एक्झॅक्ट 50 धावांपर्यंत लहू टावरे फाउंडेशन संघानं मजल मारली. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती धीरजकडून. अविनाशच्या विरोधात आक्रमण त्यांनी चढवलं. यावेळेला सरळ बॅटचा प्रहार, तडाखा दिलाय बॉलवर, अप्रतिम शॉट, येतोय षटकार. वर देखील आपल्याला फटके पाहायला मिळाले. पॉवर गेम देखील दाखवलाय, तेवढंच चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान छत्रपती शिवबा ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय विजयदादा भांबरे आपल्यातून रजा घेत असताना आज फार खुश आहेत, कारण त्यांचा संघ देखील क्वालिफाय झालेला आहे सुपर 6साठी. भार्गव फायटर्स. आज त्यांनी देखील मनमुराद आनंद या स्पर्धेचा लुटलेला आहे. छत्रपती शिवबा ग्रुपचे सर्व पदाधिकारी आपल्याला येथे पाहायला मिळाले. 5 बॉल्समध्ये नाबाद 19 धावा. संजय पाटील इज ऑन फायर विथ द बॅट. बजरंग पाटील यांनी फक्त एक चेंडू फेस केलाय, एका धावेवर ते खेळतायत.
समीकरण निश्चित रूपाने आता सोपं दिसतंय. 24 बॉल्समध्ये करायच्यात येथून 31 धावा. नवीन षटक घेऊन आतिश बॅटच्या टोएंडला लागलाय. खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. बॉल समोर चाललाय इन फ्रंट ऑफ मिड विकेट. एक धाव तर मिळाली आहे आणि एकच मिळेल. खरं तर फेक थोडी स्वेअर होती विकेट कीपरकडे, मात्र विकेट कीपरच्या मागे चांगलं बॅकअप तिकडे पाहायला मिळालं. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. उद्याचा स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. तुम्ही पाहू शकाल विजयदादा भांबरे तसेच मनोहर तरेसर आपल्यातून रजा घेत असताना सुमनभाई मिश्रा देखील उपस्थित राहिले. त्यांनी देखील या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. स्लॉग इट समोर फिल्डर मिड विकेट बाउंड्रीवर जबरदस्त कॅच. व्हॉट अ ग्रेट कॅच. फलंदाज बाद. स्वीकारलाय. पहिल्या विकेटचं पतन संजय बाद झालेत. धावसंख्या 1 बाद 21. आणि आता ग्रुप बी मधल्या 2 संघांमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. भार्गव फायटर्स आणि भरत स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. सुपर 6 साठी क्वालिफाय झालेत, परंतु ग्रुपमध्ये टॉपर कोण आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ कोण यासाठी आपण ड्रॉ टाकणार आहोत. 2 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. एकामध्ये 1 नंबर आहे, एकामध्ये 2 नंबर आहे. दोन्ही कॅप्टन्स चिठ्ठ्या उचलतील. ज्या कॅप्टनकडे एका नंबरची चिठ्ठी असेल तो संघ ग्रुप बी मध्ये नंबर 1 असेल. 1 मिनिट पंच खेळ थांबवायचा आहे. आपला ग्रुप बी या ठिकाणी क्लिअर झालेला आहे, पण 1 नंबर कोण आणि 2 नंबर कोण त्यासाठी हा ड्रॉ टाकला जात आहे. भार्गव फायटर्स आणि भरत स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान. आणि नंबर 1 भार्गव फायटर्स, नंबर 2 असेल भरत स्पोर्ट्स. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. दमदार बॅटिंग केल्यानंतर संजय पाटील माघारी परतलेत. नवीन बॅटर कौशल पाटील. सुरेख बॉल अगदी खोलात टाकलाय, मात्र तेवढाच चांगला ऑन ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज कौशल. सिंगल येथे मिळते. सिंगलच्या जोरावर कौशलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. काल कौशल पाटीलची बॅट देखील बोलताना आपण बघितली होती. लांबच लांब षटकार त्याने ठोकले होते आणि सर्वात लांब पल्ल्याचा षटकार देखील कौशल पाटीलच्या नावावर आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी देखील तेवढीच भेदक कौशल पाटीलची पाहायला मिळाली आहे. इथे विट मिळाली आहे. बॅकफुटला जात असताना हलक्या हातानं बॉलला कट केलंय. बॅकफुट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक सिंगल. चांगलं षटक आत्तापर्यंत आतिश चौधरी यांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये किशोर पाटील यांना जास्त काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. तब्बल 20 धावा खर्च केल्या. संघाची एकूण धावसंख्या 23. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेच्या खेळामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला अगदी स्लॉट मध्ये फेकून दिलाय बॉल. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. बॅटचा डाऊन स्विंग पाहण्यासारखा आहे. बॅट स्पीड कमालीचा आणि तेवढंच जबरदस्त टायमिंग देखील दाखवलंय. अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पहिला षटकार कौशल पाटीलचा या इनिंग्समधला. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. मजबूत स्थितीमध्ये श्रुती कन्स्ट्रक्शन संघ सलगच्या 3ऱ्या विजयाकडे आता ते वाटचाल करताना दिसत आहेत आपल्याला. ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत बॅटिंग या टीमने केलेली आहे. सुरुवात अगदी धमाकेदार संजय पाटील यांनी मिळवून दिलेली आहे.
चांगला प्लॅटफॉर्म दिलाय त्यांनी कौशल पाटीलसाठी आणि त्याचाच फायदा आता कौशल पाटील घेत असताना बजरंग पाटील यांनी देखील सेन्सिबल बॅटिंग केली आहे. 3 बॉल्समध्ये 3 सिंगल्स घेतलेले आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांचे पार्टनर अतिशय आक्रमक बॅटिंग करतायत, त्यामुळेच थोडासा संयम त्यांनी दाखवलाय. हो, यावेळेला अक्षरशः पाठलाग करण्याचा प्रयत्न होता त्या बॉलचा, उजव्या भरपूर बाहेरचा बॉल वाईट. आता प्रेशर दिसतंय गोलंदाजावर. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. फक्त 21 धावा आणखी बनवायचे आहेत. फुल टॉस आहे, बॉल चाललाय 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 आणि निघून चाललाय सीमारेषा पार. आणखी एक षटकार. धुवाधार फलंदाजी आणि फार कमजोर चेंडू येथे पाहायला मिळाला. फ्रेंडली फुल टॉस होता, त्याचा खरपूस समाचार घेत असताना कौशल पाटील बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. कौशलच्या बॅटमधून 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1/36. श्रुती कन्स्ट्रक्शन्स. अरुण पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय, श्रुती कन्स्ट्रक्शन्स. आणि कुठेतरी ही स्पर्धा जिंकण्याची जी दावेदारी आहे ती देखील ते पेश करताना दिसलेत. खूप चांगली बांधणी झालेली आहे संघाची. लहुटावरे फाउंडेशन संघ देखील अतिशय चांगला संघ आहे, परंतु या मॅचमध्ये आता भरपूर मागे पडताना दिसलाय. पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या मॅचमध्ये कमबॅक केलं होतं लहुटावरे फाउंडेशननं. निलेश लहुटावरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. नवीन षटक घेऊन आकाश. अगदी ज्युसी हाफ वॉली, क्रॅकिंग ड्राईव्ह. ओ, फिल्डरला बीट केलंय डीप मध्ये आणि बॉल सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. पार्टी हाफ वॉली मिळाली, त्याचा फायदा घेतला. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये फिल्डर होते, परंतु 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल फिल्डरच्या वरून. हो, चांगलं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आकाश पाटील थोडासा बॉल पाठीमागे खेचला लेंथ आणि त्याच्यामध्ये थोडा बाउन्स देखील चांगला निर्माण केला होता. बाउन्स प्राप्त करत असताना गोलंदाज बीट केलं बॅटरला. मात्र समीकरण फार सोपं झालंय. 16 बॉल्समध्ये फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. येथे अपरकटचा वापर. बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. 1च धाव मिळेल. चांगला फटका होता. चेंडूच्या मेरिटवर खूप चांगले फटके खेळतायत बजरंग पाटील. अगदी सुरुवातीपासूनच ते एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे. अगदी मला आठवतंय लहानपणीचे दिवस जेव्हा पूर्ण संघ खेळायला यायचा. आमणे पाडा येथे स्पर्धा व्हायच्या. तिकडे देखील एकदा अगदी आमच्या किरवलीच्या संघाविरुद्धच खूप दमदार बॅटिंग केली होती बजरंग पाटील यांनी आणि सामना जिंकून दिला होता. अकोटप्प्याचा बॉल पुल केलाय. वाईडिश टीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित. फक्त 1 धाव मिळेल. बघा, जसा बॉल येतोय तसेच फटके निघतायत. शॉर्ट बॉलवर अपरकटचा वापर आपण बघितला. मागचा शॉर्ट बॉल, त्याच्यावर पुल शॉट पाहिला. जेव्हा हाफ वॉली मिळाली, अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना एक चांगला कडक ड्राईव्ह दाखवला. सॉलिड बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 वर. लहुटावरे फाउंडेशनला खूप चांगली गोलंदाजी करण्याची आवश्यकता होती. यावेळेला संधी निर्माण झाली आहे. बॉल आकाशात. फिल्डर येतोय धीरज आणि टेक्स इट. कौशल पाटील इज गॉन.
हा दुसरा झेल स्वीकारलाय. या अगोदर संजय पाटील यांचा अतिशय अवघड झेल देखील सीमारेषेलगत त्यांनी टिपला होता. सामन्यावर खरं तर मजबूत पकड पाहायला मिळते श्रुती कन्स्ट्रक्शन संघाची. पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची होती गोलंदाजी करत असताना. लवटावरे फाउंडेशन टीमसाठी मात्र पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 36 धावा खर्च करण्यात आल्या आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये संघ आता पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू बाकी आहेत, फक्त 9 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर अविनाश. ओ खेळण्याचा प्रयत्न नाही, पायावर आदळलाय आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. अविनाश विसरले होते की बॅट चालवायची देखील असते, परंतु लाईनच टच करता आली नव्हती असंच म्हणावं लागेल. अगदी विकेट टू विकेट बॉल होता. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडलेत. फटका खेळण्याचाच प्रयत्न केला नाही आणि चेंडू बरोबर पायावर आदळला होता. विकेट नंबर 3 गोज डाऊन. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त. आकाश पाटील यांचं षटक सक्सेसफुल ठरलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केले. सामन्यामध्ये थोडीफार चुरस जरूर आता निर्माण होताना दिसते, परंतु अजूनही भेदक मारा करावा लागणार आहे, कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 9 धावा बनवायच्या आहेत श्रुती कन्स्ट्रक्शन संघाला. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची लढत आपण पाहणार आहोत. DSP वॉरियर्स विरुद्ध पूर्णा वॉरियर्स. हे आमचं समालोचन कक्ष. संजय जे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीजचे ऑपरेटर, ऑफिशियल स्कोरर अर्थातच अल्पेश गायकवाड किंग स्कोरर. दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत आणि भरपूर एन्जॉय करतायत सगळेच ही स्पर्धा. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 चांगल्या वातावरणामध्ये, खूप जल्लोषामध्ये ही स्पर्धा पार पाडली जात आहे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये देखील या स्पर्धेचं आयोजन आहे. आतिश भांबरे यांना तुम्ही पाहू शकाल. आतिश भांबरे असतील, प्रतीक बोईर, यतीन मडवी यांची फार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण VPL आयोजन समिती. आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील तिकडे प्रतीक बोईर यांच्या समवेत चर्चा करत असताना उद्याचं शेड्यूल कशा प्रकारचं असेल याबाबत जरूर तिकडे चर्चा सुरू आहे आणि काही वेळानंतर उद्याचं शेड्यूल देखील क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवलं जाईल. जतीन पाटील आणि अमित चव्हाण यांना देखील पाहू शकाल. अमित यांच्या हातात अजूनही बॅट आहे. खरं तर संधी त्यांना भरपूर मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. चला, दोन्ही संघांना विनंती असेल आपण वेळेचं भान ठेवा. व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर. प्रेक्षक भरपूर मजा लुटतायत हाय हॅलो करत असताना. मनमुराद आनंद या वर्ल्ड प्रीमियर लीगचा सर्वांनीच लुटलाय. पुढच्या मॅचसाठी हे दोन्ही संघ सज्ज होत आहेत. DSP वॉरियर्स आणि पूर्णा वॉरियर्स. श्री विठोबा बिल्ला नाईक खेळाडू कक्ष. पॉइंट्स टेबल आपल्याला आता स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. बघायचंय मैदानामध्ये नेमकं काय घडलंय. खेळ थांबवण्यात आलेला आहे. पॉइंट्स टेबल ग्रुप ए मध्ये श्रीजीवी वॉरियर्स संघाची अतिशय चांगली कामगिरी आपण बघितली.
पुढचा सामना हा ग्रुप ए मधला सामना असेल. पूना वॉरियर्स आणि DSP वॉरियर्स या दोन संघादरम्यान पूना वॉरियर्सनं 2 पैकी दोन्ही सामने जिंकलेले आहेत. DSP वॉरियर्सने एक सामना जिंकला, एकामध्ये
छोट्या छोट्या चुका फार मागात पडतात क्रिकेटच्या खेळामध्ये. नवीन षटक घेऊन गोलंदाज दीपेश भांबरे, एकमेव गोलंदाज या स्पर्धेमध्ये दीपेश भांबरे, ज्याच्या नावावर हॅट्रिक आहे. दीपेश चव्हाण आहे ज्यांना हॅट्रिक नोंदवलेली आहे. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाचा दीपेश ज्याने हॅट्रिक नोंदवलेली आहे. ओ सुरेख फटका आहे, बॅकफुटला जात असताना बॉलला काढलाय कव्हर पॉईंटच्या वरून, डीपमधून फिल्डर प्रयत्नशील, चांगला एफर्ट, खूप चांगला एफर्ट होता त्या ठिकाणी. बॉल अडवलाय आणि 2 धावांचं संरक्षण केलंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बजरंग पाटीलला अतिशय नेत्रदीपक फटके खेळत असताना 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर. नॉन स्ट्रायकर सेंडला नवीन बॅटर अनिकेत, गोलंदाज दीपेश भांबरे वन्स अगेन. शॉर्ट बॉल, अपर कट करण्याचा प्रयत्न, बॅट्समन तर बीट झाले होते परंतु पंचांचा इशारा वाईट. हाईट फार जास्त होती या बॉलमध्ये, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलाय. परंतु आता DRSची मागणी करण्यात आलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. लहू टावरे फाउंडेशन टीमचा हा रिव्ह्यू. टीव्ही पंच पाहणी करतायत. इट्स अ वाईट बॉल. जीत पाटील आणि राजदीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. राजदीप पाटील जे ओवळी संघाचे अप्रतिम गोलंदाज आहेत, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज, आपलं हार्दिक स्वागत. आणि जीत पाटील मॅन फ्रॉम वडघर, एक अष्टपैलू खेळाडू, आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. औपचारिकता शिल्लक दिसते या मॅचमध्ये. 47 धावा फलकावर, फक्त 4 धावांची गरज. चांगला बॉल, सॉफ्ट हँड पुश, लूज बॉटम हँड पुश पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब बॉलचा खरपूस समाचार, हे तंत्र अवलंबलंय या मॅचमध्ये बजरंग पाटील यांनी. सेन्सिबल बॅटिंग, सिंगल आली आहे, धावसंख्या 48. टार्गेट तर चांगलं सेट केलं होतं लहू टावरे फाउंडेशन संघानं, परंतु सामना त्यांच्या हातातून निसटला कुठे तर पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. जिकडे किशोर पाटील यांच्या ओव्हरमध्ये 20 धावा गेल्या. आतिश चौधरी यांनी सुरुवात चांगली केली होती परंतु अखेर शेवटच्या 2 बॉल्सवर 13 धावा खर्च केल्या. जबरदस्त प्रहार, पंच केलाय चेंडूला, डीप कव्हरमध्ये फिल्डर पोहोचतायत मात्र बॉल त्यांना बीट करून सीमारेषा पार, येतोय चौकार आणि याचबरोबर हा सामना फिनिश. सलगचा 3रा विजय नोंदवलाय VPL सीझन 3 मध्ये श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स. टीमचे संघमालक अरुण पाटील साहेब अँड हार्ड लक लहू टावरे फाउंडेशन, संघाचे संघमालक निलेशजी टावरे. लगेचच आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार आणि या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत कौशल पाटील वन्स अगेन. कारण फार जबरदस्त अष्टपैलू खेळ, एका ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 गडी बाद केले आणि बॅटिंगमध्ये देखील चांगलं योगदान. 2 षटकारांच्या जोरावर 13 धावांचं चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. अष्टपैलू कामगिरी करणारे कौशल पाटील मॅन ऑफ द मॅच. खरं तर इकडे संजय पाटील यांच्या देखील नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण फ्लाइंग स्टार्ट त्यांनी